सर्वप्रथम सर्व मायबाप जनतेला नतमस्तक होऊन नमन आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। आपण आम्हा सर्वांच्या शब्दाला मान देत या तालुक्यातून एक विकासासाठी किंवा एक चांगल्या व्यक्तीला आपण निवडून दिलं आणि या तालुक्यातली दहशत संपवण्यासाठी जी काही मदत केली त्याबद्दल सर्व तालुक्यासमोर नतमस्तक होऊन आपणा सर्वांना वंदन करतो। या तालुक्यातील जनतेसोबतच सर्व संत महंत, हिंदुत्ववादी संघटना या सर्वांच्या जनी नतमस्तक आहे। कारण की या इलेक्शनला सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी आपले काही महाराज मंडळी असतील किंवा काही संत लोक असतील। आपण आपला हिंदू संस्कृतीचा जो वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी महाराज लोक जितकं काही कीर्तन प्रवचन हे करतात यांनीच हे शक्य होत नाही। याच्यातून आपण फक्त 20% आपली संस्कृती पुढे नेऊ शकतो, परंतु आपल्या धर्माला अनुकूल असं सरकार आणणे ही सर्वात मोठं आपला हिंदू धर्म किंवा संस्कृती पुढे नेण्याचा एक भाग आहे। आणि त्यातच देवगडचे महंत श्री भास्करगिरीजी महाराज असतील, प्रकाशनंदगिरीजी स्वामीजी असतील, आणखी बरेचसे महाराज लोक असतील, त्यामध्ये आपले सर्वांचे संग्राम बाप्पू भंडारी यांचं तर प्रत्येक कीर्तनामध्ये धर्मजागृती आणि धर्म टिकवण्यासाठीचं जे काम आहे तेही एकदम वंदनीय आहे। रामगिरीजी महाराज यांनी देखील केलं। या सर्वांच्यामुळे आपण आज बघितलं की आपल्या रॅलीमध्ये आपल्याला हिरवा झेंडा दिसला नाही। ह्या सर्व गोष्टी आहेत आणि निश्चितच सर्वांच्या जनी नतमस्तक। आपण जी काही आम्हाला साथ दिली ती आमूलाग्र आहे, ती इतिहास घडवणारी आहे आणि आपले कधी उपकार न विसरणार इथपर्यंतचे तालुक्याने आमच्या सर्वांवर उपकार केलेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्यात एक विचित्र वातावरण झालं होतं। ते असं की राजकारणामध्ये जर प्रमुखाचा निर्णय चुकला तर त्याच्या मागे जी फळी उभा असते त्या फळीचं यात नुकसान होतं, नेत्यांचं नुकसान होत नाही। म्हणजे जे काही कार्यकर्ते असतील ते आपल्या तालुक्यामध्ये झालं। आपण सर्वांनी बघितलं, सचिन भाऊ सरडा असतील, मी असेल, माऊली भोपेचे असतील, प्रभाकरजी शिंदे साहेब असतील, कोलते डॉक्टर असतील, आम्ही सर्वजण इच्छुक होतो। परंतु आम्हा सर्वांची इच्छा एक होती की स्वतः आमदार होण्यापेक्षाही आपल्याला राक्षसी वृत्ती गाडायची आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विठ्ठल भाऊला बिनशर्त पाठिंबा दिला आणि विठ्ठल भाऊचं काम करायचं ठरलं। कारण की पक्ष आम्ही आमच्या स्वतःपेक्षा पक्षाचा आदेश मानणारे लोक आहोत। आम्ही सर्वांनी ते मान्यही केलं। परंतु एका व्यक्तीने म्हणजे आपलं जी निवडणूक आहे ती थोडक्यात आपल्या हाती आलेली आहे असं म्हणलं तरी चालेल। कारण की एक विचित्र भावनिक संभ्रमित वातावरण एक सुपारी घेऊन ते बाळासाहेबांनी मार्गी लावलं। मला त्यांच्यावर बोलायचं नव्हतं। आधी आम्ही सर्वांनी त्यांच्याचे खूप विनंती केली। त्यांचे बरेचसे लोक म्हणले, आता त्यावेळेला मला या प्रश्नाची उत्तर द्यायची होती पण ती वेळ नव्हती। तर त्याचं असं आहे का आम्ही सगळेजण असं, सचिन भाऊ सरडा असतील, आम्ही सगळेजण असतील किंवा आणखी तालुक्यातील पेशव्यांना असतील, असे बरेचसे लोक जे होते, माऊली पेचे असतील, काका प्रभाकरजी शिंदे साहेब असतील किंवा अनेक जे लोक आहोत, विठ्ठल भाऊनी तर अक्षरशः त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि बाळासाहेबांना म्हणले की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तरी देखील त्यांनी ऐकलं नाही। जे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ज्यांनी त्यांना 15 दिवसात आमदार केलं, अशा व्यक्तीलाही त्यांनी मान दिला नाही। किंवा गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी हजारो कोटी रुपये निधी दिला, त्यांचा सुद्धा शब्द त्यांनी मांडला नाही। आणखी काही मोठे संत महात्मे आहेत ज्यांचे नाव मी या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, त्या ज्यांचे आपले आराध्य दैवत आहेत हे साधू संतांनी देखील बाळासाहेबांना विनंती केली, परंतु ती व्यक्ती ऐकण्यास तयार नव्हती। कारण की समोरच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं। हे बघा, माझ्याकडे पूर्ण डिटेल असते। गडाखंनी
शंकर गडाखने विजू गडाखपासून किती प्रॉपर्टी घेऊन ठेवली याची डिटेल माझ्याकडे, विजू गडाखने आणखी कोणाशी प्रॉपर्टी घेऊन ठेवली याची डिटेल जर माझ्याकडे असेल, तर गडाखाची सुपारी कुणी घेतली याची डिटेल तर 100% माझ्याकडे असणार. आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की वेळ याचं उत्तर देईल. आणि बाळासाहेबांनी काय केलं, बाळासाहेबांमागे जे काही आपली जनता होती, म्हणजे सर्वप्रथम मी त्यांच्यासाठीच आज लाईव्ह आलेलो आहे, ते बिचारे भोळे आणि प्रामाणिक होते. कारण की ते गडाख विरोधीच होते. फक्त त्यांचा जे विश्वास बाळासाहेबांवर होता, बाळासाहेबांनी त्याचा गैरफायदा घेत त्यांना उघडं केलं. ज्या वेळेला विधानसभेची रणनीती सुरू झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला नाही पाहिजे. म्हणजे मी बोललो म्हणून ते बोलले, त्याची कॉपी करायला गेले. माझ्याशी गाठ आहे, माझ्याशी गाठ आहे असं बोलले. आणि बाळासाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणजे तो काही काळ आपलाच होता आणि तो पुन्हा आपलाच आहे. मला माहित नव्हतं किंवा मला ते आमंत्रणाची गरज नाही एखादा संकटात असताना. लवगावमध्ये एका कार्यकर्त्याला हाणमार करण्यात आली. बाळासाहेब मुरकुटे यांच्या बूथचा एजंटला लवगाव येथे हाणमार करण्यात आली. बाळासाहेब मुरकुटेने त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. बाळासाहेबांच्या साधारणपणे 8 ते 10 कार्यकर्त्यावर हाणमार करण्यात आली. एकही पोलीस केस झाली नाही. म्हणून मी लोकांना विनंती करून सांगत होतो की बाळासाहेब मुरकुटे हा तुमचा फक्त वापर करून घेणारा व्यक्ती आहे. यांची देवपूजा सुद्धा लोक जर बघत असेल तरच घंटी वाजतात. कारण की मी खूप धार्मिक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी असतं. यांच्याकडे जर कोणी बघायला नसेल तर घरी देवपूजा सुद्धा करत नाही. ह्या पद्धतीचा हा माणूस आहे. खूप दिवसापूर्वी कळलं होतं, परंतु काय पक्षाचा काही प्रोटोकॉल असल्यामुळे आम्हाला ती जग जाहीर करण्यासाठी थोडीशी अडचण येत होती. आणि सर्वात महत्वाचं की जे काही कार्यकर्ते आहे आपणाला देखील एक विनंती करतो आणि आपलाच हा विजयाचा भाग आहे. आणि आपण जे कोणी बाळासाहेब पाठीमागे गेलेले लोक असतील, जे तात्पुरते रस्ता चुकले असतील, आपण गडाख विरोधी आहात हे आम्हाला मान्य आहे. आपण प्रामाणिक आहात, आपण इमानदार आहात. फक्त तुमचा गैरफायदा घ्यायला गेलं हे आम्हालाही माहिती आहे. म्हणून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये आपण यावर जे मोठले पदाधिकारी असतील, जे जबाबदार लोक असतील, कोणी प्रदेशचा असेल किंवा माजी तालुका अध्यक्ष वगैरे हे असे जे लोक आहेत, जे प्रमुख लोक आहेत, ज्यांची पक्षातून हकलपट्टी झाली ते लोक सोडून बाकीचे सर्व लोकांना विनंती आहे आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाशी आपल्यासोबत आपल्या ग्रुपमध्ये एकत्र यावं, विलीन व्हावं. हे आपलं सरकार आहे. तुमचा कोणीतरी गैरफायदा घेतला त्यात आपला काहीही दोष नाहीये. आपण सर्वांनी यावं आणि आपण सर्वजण एकत्र होऊन इथून पुढे काम करूयात. आपल्यापैकी कुणालाही काही अडचण आली तर आपण मला संपर्क करू शकता. मी तुमच्या सेवेसाठी सदैव हजर असेल किंवा उपलब्ध असेल. कुणाला काही त्रास होत असेल तर बिनधास्त कळवा, मला कळवा किंवा आपले भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत तालुक्यामध्ये आपण यांनाही कळवू शकता. आणि हे सरकार निश्चितच आपलं आहे. आपण जरी काही काळ भरकटला असाल तरी हे सरकार आपलं आहे आणि तुम्ही देखील आमचेच आहात. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज पराभूत झालेले शंकरराव गडाख यांनी एक मेळावा घेतला. त्या मेळाव्यात कार्यकर्त्याला सांगण्यात आलं आपल्याकडे सत्ता नाही आणि आता आपल्याला काही कामं मागू नका. साहेबांना एकच आठवण करून देतो, साहेब तुम्ही मंत्री होते तरी लोकांच्या वाट्याला काही आलं नाही, कोणाला निधी नाही आला, कामगाराला पगारही नाही आले, फक्त दानपेट्या लुटण्याचं तेवढं एक प्रामाणिक काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे हे भावनिक वातावरण वगैरे, जनता काही भावनिक झाली नाही. तुम्ही जरी सोन्यातले दुकान बळजबरी बंद केले असते, त्या दिवशी अक्षरशः मेडिकल जरी बंद केलेलं असलं तरी जनता आतोनात खुश होती. तुमचे कार्यकर्ते देखील तुम्ही पडल्यामुळे आतोनात खुश होते. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. ज्या पहिल्या गोळ्या वेळेवर चालू आहे त्याचा डबल डोस करून घ्या आणि आपल्या मेंदूची आणि आपली स्वतःची काळजी घ्या. साहेब आपणास एवढीच विनंती आहे, तालुक्यात आपण लक्ष नाही दिलं तरी चालेल. तालुका सक्षम आहे आणि ही सुरुवात आहे. आत्ताशी सुरुंग लावलाय, अजून बार व्हायनं बाकी आहे. अजून खूप काही बाकी आहे. पुढे पुढे तुम्ही बघत राहा काय होईल. परंतु एकच सांगतो, आमचा विठ्ठल भाऊ तालुक्याचा विकास तर करणारच आहे, पण या तालुक्याला विकासापेक्षा कोणत्याही व्यक्तीला त्याचा गैरफायदा होऊन त्रास देणार नाही असा आमचा विठ्ठल भाऊ आहे. आणि खरंच प्रामाणिक आणि सरळ माणूस आहे. राजकारणामध्ये इतका सरळ माणूस सहजासहजी आपल्याला मिळत नाही. विठ्ठल भाऊला जो माणूस संपर्कात येतो, विठ्ठल भाऊ समोर प्रखर एखाद्याला विरोध करू शकत नाही, एखाद्याला 4 शब्द वाईट बोलू शकत नाही,
परंतु माणूस खरंच प्रामाणिक आहे हे मी तुम्हाला आज सांगतो, आणि सरळ आहे. छक्केपंजे ज्यादा जमत नाही, इतका सरळ माणूस राजकारणात थोडा वेळ लागतो, म्हणूनच विठ्ठल भाऊला थोडा वेळ लागला. म्हणून आता सर्वात महत्वाचं, यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान मार्गी लागणार आहे. पुहीचं महादेव मंदिर हे महादेवाच्या नावावर होणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्याला, ज्या ज्या पीडित व्यक्तीला गडाखाली त्रास दिला असेल, त्या सर्वांना त्रासलेलं किंवा जे काही रखडलेले काम आहेत, ज्यांना अडचणी निर्माण केलेल्या आहे, त्या सर्व अडचणी आपण सोडणार आहोत. या तालुका दहशतमुक्त 100% आता सध्या तर झालाय, पण राहिलेली सुद्धा दहशतमुक्त आपण करून टाकू. कारण की आत्ताशी फक्त आमदारकी आलेली भाऊ, याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी येणं बाकी आहे. आणि या तालुक्यावर एक इतिहास जमा गडाख होणार आहे. कोणती मोठमोठे राजकीय घरं आपण बघितलेत की जे राजकारणामध्ये भुईसपाट झालीत, ती परिस्थिती आणि ती सुरू लागलेलं आहे. कारण की राजकारणात एक नीचपणाला एक सीमा असते. आणि साहेब, तुम्ही जे भावनिक वातावरण घेता, साहेब टेन्शनमध्ये काही नाही. साहेबाला देवस्थान लुटताना समजलं नाही का की आपण आती करतोय, दानपेट्या लुटताना? साहेबाला पुहीचं महादेव 400 वर्षापूर्वीचं मंदिर नावर करताना समजलं नाही का की आपण आती करतोय? साहेबांना गावात, आमच्या गावात प्यायला पाणी नाही, नळाचे कागदपत्री तर नळ तयार झाले, पाणी येतंय, कागदपत्री आपला तालुका पूर्ण सुजलाम सुफलाम झालेला आहे. या ठिकाणी सूतगिरण्या उभा राहिल्यात, या ठिकाणी रोजगार उभा राहिला आहे, या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या उभा राहिल्यात, त्या कंपन्याचा हजारो कोटीचं ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळं कागदपत्री आहे. या ठिकाणी कित्येक लोकांना रोजगार आहे, तो देखील कागदपत्री आहे. त्यानंतरची गोष्ट, गावातलं बघितलं जैन मंदिर, पुरातन जैन मंदिर आहे. ज्या जैन मंदिरात तुम्ही मतासाठी बैठक लावली होती, त्या मंदिरात ज्या रस्त्याने गेला तोच रस्ता तुम्ही विकला होता साहेब. ही जनता विसरणार नाही काही. तुम्ही आमचे प्रत्येक हिंदू धर्मातील जे मंदिरं असतील ते मुघलांपेक्षा जादा तुम्ही लुटले. आणि तुम्ही रडायचं नाटक करू नका. ज्या वेळेला तुम्ही कारखान्याचा काटा मारता, त्यावेळेला परिसरातल्या एकाही वजन काट्यावर आपण ऊसाचं वजन करू देत नाही. परिसरातल्या वजन काट्यावाल्याला तुम्ही सांगितलेलं आहे की यांचं वजन करू द्यायचं नाही. म्हणजे आपण तालुक्याला, शेतकऱ्याला इतका त्रास देता, आणि शेतकरी, एक एक शेतकरी तुम्ही 500 रुपये टनामागे मारता, 500 रुपयाचा वजन काटा मारता, म्हणजे 1000 रुपये टनामागे, एका ट्रॅक्टर मागे 10-10 हजार रुपये तुम्ही शेतकऱ्याचे मारता, एका एकरात लाख रुपये मारता. सर्वसाधारण 5 एकर शेतकऱ्याचे तुम्ही दरवर्षी 5 लाख रुपये मारता. त्यावेळेला तो शेतकरी ते 5 लाख रुपये त्याचं प्रॉफिट सुद्धा राहत नाही. फाटलेलं बनेल आणि फाटलेले अंडरवेअर घालणारा हा शेतकरी आहे. आपल्या मुलांना फाटके कपडे घालणारा आहे, त्या मुलांना पायी शाळेत पाठवणारा आहे, किंवा एक सायकल रिपेअर करून आपल्या मुलांना शाळेत पाठवणारा आहे. फी अभावी आपले मुलं बाहेर बसवणारा हा शेतकरी आहे. याची कळकळ तुम्हाला आजपर्यंत कधी जाणवली नाही. आणि तुम्ही आज पडले म्हणून तुमचा काय प्रपंच संपला नाही. या तालुक्याला माहित आहे की आपण 2004 साली ज्या डुप्लिकेट कंपन्या काढल्यात, त्या कंपनीचं एका वर्षाचं उत्पन्न 2.5 हजार कोटीचं टर्नओव्हर दाखवलंय. 2.5 हजार कोटी एका वर्षाचं. आणि 2004 साली म्हणजे 20 वर्षापूर्वी 2.5 हजार कोटी रुपयाच्या अशा कित्येक कंपन्या दाखवल्या. म्हणजे जो 2.5 हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही काळ्याचा पांढरा करत होते, हे पैसे काय तुमच्याकडे कमी नाहीये. तुम्ही 10 पिढ्या बसून राहिले किंवा 100 पिढ्या जरी पुढच्या बसल्या तरी तुम्ही बसून खाताना इतकी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे. त्यामुळे हा तालुका तुमच्यावर काय भावनिक होणार नाही. कारण की आमच्या तालुक्यामध्ये कित्येक लोक आजही उपाशी झोपतात. हे लोक सोडून तुमच्या बाबतीत कुणी भावनिक होणार नाही. आणि तुम्ही काय केलं? तुमच्या पीएनचे मर्डर केलेत, तुमच्याच घरात तुम्ही मर्डर केलेत. तुम्ही इतके नीच नालायक आहात. तुमच्याबद्दल कुणालाही सहानुभूती नाही आणि कुणीही रडायला तयार नाही. सर्व बिचारे कामगारांचा तुम्ही रक्त पिलात इतके दिवस. ते शनिशिंगणापूर देवस्थानचे जुने कर्मचारी असतील, मुळा एज्युकेशन सोसायटीचे असतील, मुळा सहकारी साखर कारखान्याचे असतील, जणू की ही कर्मचाऱ्यांनी, यांच्या आईवडिलांनी यांना तुमच्यासाठी जन्माला घातले. काम सोडून त्यांनी यांची सर्वांची पिळवणूक केली. त्यामुळे आपल्याला या सर्वांचं पिळवणुकीचं तुम्हाला जे आउटपुट मिळालं ते सर्व मिळालेलं आहे. आणि या तालुक्यामध्ये कुणीही दुःखी नाही. तुमचं वैयक्तिक कुपन सोडलं तर तुमचे भावंड सुद्धा आनंदी आहे. म्हणजे तुमच्या घरातील लोक सुद्धा आनंदी आहेत. फक्त शंकरगडाचं कुपन दुःखी आहे किंवा असेल. एवढंच बोलून मी थांबतोय. आणि हे लाईव्ह या इलेक्शन मधला शेवटचा भाग होता. यानंतर आपण वारंवार भेटणारच आहोत. कुणाला काही वैद्यकीय गरज लागली तर मला संपर्क करा. तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आपले सर्व महायुतीचे पदाधिकारी आहेतच. विठ्ठल भाऊ आहेत,
आम्ही आहोत. आपण सर्वजण आमच्या सर्वांशी संपर्क करा. आता सर्वसामान्य माणूस देखील कुणालाही कॉल करू शकतो, त्याच्याशी आपण चर्चा करू शकता. साहेब, छत्र्या बॅटऱ्या धरायची आपल्याला गरज नाही. कुणावरही बळजबरी कुठेही गुंड पाळले जाणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही. खऱ्या अर्थाने आपला तालुका स्वतंत्र झाला आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक पुनश्च एकदा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.